कृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आणि त्यावरचं विवेचन सादर करणार आहे. त्यामध्ये सद्गुरूचं महात्म्य सांगितलेलं आहे. पूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपरंपरा फार महत्त्वाची होती. तर गुरुपरंपरा अशी आली होती की मौखिक परंपरा होती. म्हणजे मुखाने तोंडानेच त्या विद्यार्थ्याला ज्ञान सांगावं लागायचं. त्याला गुरुकुल पद्धत किंवा आश्रम पद्धत अशा पद्धती त्यापूर्वी होत्या. आणि मग नंतर पुन्हा लिखित स्वरूपाचं म्हणजे ग्रंथ निर्माण झाले, लेखन सामुग्री पुढे आली. असं होत 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 गेलं. पण ती परंपरा मात्र फार महत्त्वाची आहे. आणि ती यावत चंद्र दिवा कराऊ, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती परंपरा अखंडित राहणार आहे. कारण ती इतकी रगदार आहे, ताकदवान आहे. आणि ती जी गुरुपरंपरा आहे त्यातला एक श्लोक असा आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश गुरु आहेत, नव्हे गुरु साक्षात परब्रह्म आहे. एवढं मोठं गुरुचं महात्म्य या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर माऊलींकडे काही मंडळी गेली आणि त्यांना प्रश्न विचारला की माणसाचं जीवन जर आनंदमय मंगलमय करायचं असेल तर इतर जे सगळे साधनं सांगितलेले आहेत, कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, त्याच्या अनेक शाखा आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं तत्त्वज्ञान किंवा महत्त्वाचा साधन सामुग्री काय आहे? कोण आपल्याला कृतकृत्य करू शकतं? तर माऊलीने काय सांगितलं या अभंगामध्ये ऐका. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणे इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोने उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही. माऊली सांगते की बाबांनो, सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेची, नाहीच, निष्ठंक म्हणजे नक्की, आन कोणी, दुसरा कोणी नाही. सद्गुरू वाचून संसारामध्ये तरणोपाय नाही. मनुष्य जीवन जर आनंदमय मंगलमय करायचं असेल तर एकमेव असा उपाय आहे की त्याला सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही. मग म्हणाले, इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे सगळे जे देव आहेत ते नाही का हे ज्ञान देऊ शकत? माऊली दुसऱ्या चरणात म्हणते, नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोने. इंद्र चंद्र आणि ब्रह्मा आदी शब्दाने बाकी सगळे देव हे संशयाची श्रेणी छेदिती ना. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोने. जे संशय आहे ना त्याच्यापासून श्रेण्या आहेत. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी अशा श्रेण्या आहेत. सगळ्यात मोठा संशय आहे कोहम, मी कोण आहे, हा संशय आहे. जीव आहे का, ब्रह्म आहे का, देह आहे का, काय आहे? तर या सगळ्या संशयाच्या ज्या श्रेण्या आहेत, सगळे संशय छेदून टाकणारे फक्त सद्गुरू आहेत आणि माणसाला ब्रह्मरूप प्राप्त करून देतात. सगळ्या संशयाच्या श्रेण्या म्हणजे प्रथम श्रेणी, सगळ्या श्रेण्या जेवढे संशय आहेत ते छेदून तू कोण आहेस हे बरोबर ते सांगतात. हे इंद्रचंद्रदेव आदी ब्रह्मदेव काय हे नाही करू शकत, तर ते सद्गुरूच करू शकतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. हे उघडं परब्रह्म आहे, सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. शिष्याची आरती म्हणजे इच्छा पूर्ण करतात फक्त सद्गुरूच पूर्ण करू शकतात. वंचना करीते जन दुष्ट नष्ट. चौथ्या चरणात माऊली म्हणतात, सद्गुरूविषयी काही लोक अज्ञानामुळे
त्यांची वंचना करतात, तिरस्कार करतात, त्यांना कमी लेखतात. पण मुख्य श्रेष्ठ वंदिताती जे मुख्य लोक आहेत, श्रेष्ठ आहेत, जाणकार आहेत, ते मात्र सद्गुरूच्या महात्म्याला नमस्कार करतात, त्यांना शरण जातात आणि स्वतः कृतकृत्य होतात. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. म्हणून मी गुरुचा दास झालेलो आहे, कोणाचाही दास नाही, तर सद्गुरूचा दास आहे. नेने साधनास आन काही, मी बाकीच्या कोणत्याही साधनाला जाणत नाही, फक्त आणि फक्त सद्गुरूलाच जाणतो आणि सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून मी सद्गुरूचा दास झालेलो आहे. सज्जनो, सद्गुरूचा दास व्हा. कोणाचेही दास होण्या, विषयाचे दास होण्यापेक्षा, संसाराचे दास होण्यापेक्षा, पुढाऱ्यांचे दास होण्यापेक्षा, कोणाचेही दास होण्यापेक्षा मी सद्गुरूचा दास झालो आणि कृतकृत्य झालो. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. दुसरे कोणतेही साधन मी जाणत नाही आणि मला गरज पण नाही. तेव्हा हेच हाच मुद्दा लक्षात ठेवा की सद्गुरू जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हाच प्रश्न जेव्हा सगळ्या संतांच्या बैठकीमध्ये नामदेव कच्चा ठरला आणि ओरडले सगळे, तो नाम्या कच्चा आहे म्हणून. तो देवाकडे गेला, देवाला म्हणला, देवा मी कच्चा कसा काय, मला कच्चा ठरवलं, मला अपमान केला माझ्या सभेमध्ये. भगवान म्हणाले, सद्गुरू वाचुनी वाचुनी विफल जिने यात वाकडे काय, शुक सांगे भागविला कृष्णे वाहून लाकडे काय रामा. पांडुरंग म्हणाले, नामा सद्गुरूशिवाय माणसाला दुसरा तरुणोपाय नाही. नामा म्हणला, रे तू देव बोलतो चालतोस, आपली एवढी जवळीक असताना माझ्याशिवाय तुला करमत नाही, मी सगुण साक्षात्कारी आहे आणि मी कसा काय कच्चा, कसं काय मला तो कच्चं ठरवलं लोकांनी. म्हणे नाही, मी सर्व व्यापी आहे, सर्व बाजूने आहे, हे तुला नीट कळलेलं नाही, तुला सद्गुरूला शरण जावं लागेल. नामदेवाने ऐकलं, येसोबा खेचराकडे गेले, अनुग्रह घेतला आणि मग जेव्हा परिपक्व झाले तेव्हा शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना, मग त्याला सर्व व्यापी दृष्टी आली. नामा म्हणे खेचरपायी ओळख झाली सर्वा ठाई. असं ते ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. अशा प्रकारचं ज्ञान आहे आणि ते संताला भजून मिळतं, सद्गुरूला शरण गेल्यानंतरच मिळतं आणि तरच आपण कृतकृत्य होतो. असा या अभंगाचा धावता भावार्थ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. हा अभंग अनेक वेळा कीर्तनामध्ये मी घेतलेला आहे, पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न मी केलेला आहे. तेव्हा आपण कीर्तनातसुद्धा हा अभंग वापरू शकतो. इतका महत्त्वाचा अभंग आहे माऊलींचा. तेव्हा हा अभंग आपण जर अनुसरलो, सद्गुरूला शरण गेलो, तर आपल्या जीवनाचं नक्कीच कल्याण होईल. रामकृष्ण हरी.